अंगणवाडी मुख्य सेविका अर्थातच अंगणवाडी पर्यवेक्षिकेची बॅच या ठिकाणी आपण चालवतोय आणि यामध्ये सगळा टोटल सिलेबस कव्हर करतो आहे. टेस्ट सिरीज आपले आहे. टेस्ट क्रमांक 8 आहे. तांत्रिकचे प्रश्न आहे. तांत्रिकमध्ये आयसीडीएसचे ऍक्ट असतील आणि त्याच्यासोबत इतरही कायदे आहेत. त्याच्यानंतर विविध योजना महिला आणि बालविकासासंदर्भात पुढे पोषण अभियान कार्यक्रम जो एकाच याच्यावर 20 मार्क्स तुम्हाला आहेत आणि संगणकावर सुद्धा 20 मार्क्स आहेत, वरती 40 मार्क्स आहेत. अशा पद्धतीने 80 गुणांची तयारी आपण करतो आहे. अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. काही अडचण असेल हा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासाठी आहे. ओके, आपण सुरुवात करूया. तांत्रिकचे हे प्रश्न आहे आणि मला वाटतं तांत्रिकमध्ये तुमचं खूप काही अवलंबून आहे. तांत्रिकवर रिझल्टच अवलंबून आहे हे लक्षात घ्या. कारण की जीके, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी याचा अभ्यास आपला बऱ्यापैकी असतो. पण हा तांत्रिकचा जो 80 गुण आहे, जवळपास 40% वेटेज आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि यस, इथे लक्ष दिलं तर मग तुमच्याकडे सुद्धा निवड समितीचं लक्ष वेधले जाणार आहे. चला सुरुवात करूया. पटकन सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. आपलं युट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर. ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड केलं असेल, नसेल केलं आपल्या मैत्रिणींना सांगा, त्यांनाही डाउनलोड करायला लावा. कोर्सेसमध्ये जाऊन कोर्स घ्यायला सांगा. सामान्य प्रसूती होते आहे. त्याच्यानंतर नवजात शिशूला मातेचं दूध किती तासामध्ये दिल्या गेलं पाहिजे, पण त्याच्या आतमध्ये दिल्या गेलं पाहिजे. प्रतिकार शक्ती वाढते. सर्वोत्कृष्ट असतं मातेचं दूध अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास. नवजात शिशू जे नवीन जन्मलेलं असतं ना, त्याला आम्ही शिशू असं म्हणतो. आणि ते अर्ध्या तासाच्या आत दिल्या गेलं पाहिजे. उद्या मिनिटात विचारलं 30 मिनिटाच्या आतमध्ये दिल्या गेलं पाहिजे. बेस्ट आहे. ओके, पुढे देवदासीसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत 35,000 रुपयापर्यंतचं कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत किती टक्के दराने मिळू शकते? बघा बरं का, आता देवदासीसाठीच्या योजना सुद्धा माहित असल्या पाहिजे. देवदासी महिला आहे आणि आपल्याला बालकं आणि महिला या संदर्भात अभ्यास करायचा आहे. मग किती प्रतिवर्षी व्याजदर किती? 4%, 6%, 9%, 12%. काही गोष्टी ना कट करता आल्या पाहिजे. काय कट करणार तुम्ही इथे? बघा, एकदम तर 4%ने इथे भेटणार नाही आणि प्रतिवर्षी 12%ने सुद्धा भेटणार नाही. कारण की हे जास्त होतं आणि हे अति कमी होऊन जातं. मग 6% की 9%? वार्षिक व्याजदर आहे. वार्षिक. आता बाहेर जर बघितलं आपण जनरल लोकांना एक 12, 13, 14, 15% असा व्याजदर असतो कर्ज घ्यायचं म्हटल्यावर. इथे जो आहे ना 9% व्याजदर हा देवदासींसाठी असतो. लक्षात घ्या. पुढे भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी कोणी किंडर गार्डन बालोद्यानाची स्थापना केली? मी किंडर गार्डनवर लेक्चरच घेतलेलं आहे. बालकांसाठीची संगोपन केंद्रे असं त्या लेक्चरचं शीर्षक आहे. तुम्ही ते बघितलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमणार आहे. काय? पंडित जवाहरलाल नेहरू, ख्रिस्ती धर्मोपदेशक, डॉक्टर अॅनी बेझंट, डॉक्टर JP नाईक. हे कोणी आणलंय किंडर गार्डन? बघा बरं, खरं म्हणजे किंडर गार्टन या ते गार्टन असं आहे. ते आपण बघितलं होते. त्याचे संस्थापक जे आहे ते वेगळे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न वेगळा विचारला. तुम्हाला प्रश्न विचारला की भारतामध्ये कोणी आणलं? भारतात कोणी आणलं? जागतिक पातळीवर याचं कोणी स्थापना केली तो विषय वेगळा आहे. इथे भारतामध्ये कोणी आणलं असा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर डॉक्टर अॅनी बेझंट आहे. इंटरेस्टिंग आहे. मुलांमध्ये निर्माण होणारे जे रोग आहे आणि कमतरता आहे त्यांची जोडी जुळवा. मला वाटतं याच्यातलं तुम्हाला बेरी स्कर्वी माहीत असतं आणि 2 माहीत असेल तर आपलं म्हणजे 50% अभ्यासात 100% मार्क्स येतात. कर्बोदक त्याच्या अभावी काय होतंय? थायमिन ब च्या अभावी काय होतंय? क च्या अभावी काय होते? ड च्या अभावी. आता क च्या अभावी स्कर्वी हे जर आम्हाला माहित असेल तर 3चं 2 तिथेच आमचे हे 2 ऑप्शन कट झाले. नंतर ते ग्वायटर जर बघितलं आयोडीनच्या अभावी होतंय. 4चं 1 असं जर बघितलं तरी ते 2-2 चालले. आता राहिला पहिला विषय कर्बोदक आणि बेरी. आता बीचं बेरी माहिती आहे मला. बीच्या अभावी थायमिन B1 म्हणतोय आपण त्याला, त्याच्या अभावी होतोय. म्हणजे झालं ना, बीचं 3 येत आहे. उत्तरांचं रेडी झालंय. कर्बोदकांच्या अभावी मॅरेस्मस या ठिकाणी रोग होतो आहे. बघा. ओके, विज्ञानावरचे प्रश्न तुम्हाला येणार आहे. विज्ञान आरोग्यशास्त्र हे माता आणि बालकांशी जास्त संबंधित आहे. त्यामुळे विज्ञानातलं जे आरोग्य विज्ञान आहे ते जास्त करावं लागेल. त्यावर मी लेक्चर घेतलेली आहे ऑलरेडी. तुम्हाला बघायचं आहे. फक्त आपण खूप सारं तुम्हाला देतोय, चप्पर फाडकी देतोय. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींना विश्वास बसत नाही. त्यांना वाटतं एवढं सगळं मटेरियल, एवढी फीस एका महिन्याची असेल की काय? तसं नाहीये. ती 2 महिने, 3 महिने, 5 महिन्याची तेवढी फीस असते. तेही लक्षात घ्या. पुढे राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी
सबला योजना देशातल्या किती निवडक गावांमध्ये कार्यान्वित करण्यात आली? बघा आता ही सबला योजनाची जी सुरुवात होती ना ती किती गावांपासून झाली होती असा हा प्रश्न आहे. काय सबला योजना 203, 204, 205, 206 45 नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. किती तर 205 निवडक गावं आधी निवडली होती. 205 निवडक गावं म्हटलं गेलं. निवडक गाव आधी तिथे थोडीशी याच्यावर आदर्श तत्वावर त्या ठिकाणी ती राबवली गेली किंवा मॉडेल म्हणून आणि मग तिथे काही सक्सेस त्याच्यानुसार पुढे गेली. 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूला मुख्यत्वे कोणता रोग कारणीभूत आहे? हिवताप आणि क्षय, अतिसार, पंडू रोग, क्षय, गोवर ताप काय? 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यायचंय. बघा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की अतिसार हा रोग आहे जो इथे कारणीभूत आहे. पंडू रोग आणि क्षय सुद्धा या ठिकाणी कारणीभूत आहे. म्हणजे इथे जर बघितलं ना बी आणि सी उत्तर, फक्त बी कुठे दिलंय का? दिलंय बी, पण मुख्यत्वे आता खरं जर बघितलं नाही ते मग माझं उत्तर तर अतिसार असेल. पण हा प्रश्न मी आधीच्या एका परीक्षेमधून घेतलेला आहे. त्यांनी हे 2 दिले. मी सांगेल 5 वर्षाखाली अतिसार हेच उत्तर या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. यांच्या आन्सर की मध्ये त्या ठिकाणी चुकलेलं असू शकतं. अतिसार. पुढे मुलाने प्राप्त केलेल्या गुणांमुळे आणि फक्त अनुभवामुळे जे प्रगतीसूचक बदल होतात ते म्हणजे विकास. बघा विकासाची व्याख्या केली. आणि दुसरं अनुवंश आणि वातावरण या घटकांचा विकासावर परिणाम दिसण्यासाठी परिपक्वन आणि अध्ययन या 2 प्रक्रिया आवश्यक आहे. किती वेगवेगळ्या कन्सेप्ट. अनुवंश म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, परिपक्वन म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय, विकास म्हणजे काय, हे सगळं माहित असलं पाहिजे आणि आपण घेतलंय. मी ते लेक्चर घेतोय. आता तुम्ही किती बघतायत हा विषय तुमचा या आणि तुम्ही ते बघितले पाहिजे. तांत्रिकच्या फोल्डर मधलं एकही लेक्चर सोडू नका, कारण प्रत्येक लेक्चर महत्वाचं आहे. एक एक लेक्चर बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. त्याच्यामुळे एकही लेक्चर मिस करू नका तुम्ही जर बॅचलर ऍडमिशन घेतलेलं असेल तर. काय म्हणते या ठिकाणी? आता पहिलं जर बघितलं मुलाने प्राप्त केलेल्या गुणामुळे आणि फक्त अनुभवामुळे जे प्रगतीसूचक बदल होतात त्याला आम्ही विकास म्हणतोय का? दुसरं अनुवंश आणि वातावरण या घटकांचा विकासावर परिणाम दिसण्यासाठी परिपक्वन व अध्ययन या 2 प्रक्रिया आवश्यक असतात का? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मुलाने प्राप्त केलेले गुण आणि फक्त अनुभव यामुळे आता इथे जे फक्त अनुभव म्हटलंय ना इथे गेम झाला. फक्त अनुभव नाही येत, इतर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. पहिलं विधान यामुळे चुकतंय. हा दुसरं परिपक्वन आणि अध्ययन या प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यातून विकास होतो. येस दुसरं बरोबर आहे. अविधान हे चुकीचं आणि ब बरोबर. चुकीचं आणि ब बरोबर आहे. 4 नंबर. मी म्हटलं कसं पुढे जातो. बघा नारी शक्ती पुरस्काराची रक्कम किती आहे? 48 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नारी शक्ती पुरस्कार 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख. हा नारी शक्ती पुरस्कार महत्वाचा आहे बरं. आता याला आम्ही सध्या कोणत्या नावाने ओळखतो असाही प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतो. नारी शक्ती पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी एक मुद्दा असा येतो की नारी शक्ती पुरस्काराचं जुनं नाव काय होतं तर ते स्त्री शक्ती पुरस्कार असं होतं. स्त्री शक्ती पुरस्कार, त्याला हे नवीन नाव दिलं गेलं आहे नारी शक्ती पुरस्कार. 1 लाख रुपये एवढं त्या ठिकाणी त्याची रक्कम आहे सध्याची. आणि हा पुरस्कार कधीपासून सुरू झाला असं तुम्हाला विचारलं तर 1 डिसेंबर 8 मार्च. आपल्याला माहिती आहे की 8 मार्च ही तारीख काय आहे? जागतिक महिला दिन आहे. 1991 मध्ये हा पुरस्कार सुरू झाला द्यायचा. कोणामार्फत दिला जातो? उद्या जर प्रश्न आला तर राष्ट्रपती मार्फत हा पुरस्कार दिला जातो, हेही लक्षात ठेवा. कोणामार्फत? राष्ट्रपती मार्फत हा पुरस्कार दिला जातो. भारत सरकारद्वारे दिला जाणारा महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार हा आहे, म्हणून हा पुरस्कार आम्हाला माहित असला. सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. मग यामध्ये या पुरस्काराची नावं जी आहे वेगवेगळ्या नावाने, म्हणजे राणी रुद्रम्मा देवी, देवी अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, कन्नगी पुरस्कार, राणी गायदिन जेलियांग पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये पुन्हा हे पाडलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रानुसार. तो एक मुद्दा इथे माहित असू द्या. पुढे भारतातलं पहिलं राष्ट्रीय बाल धोरण कधी जाहीर झालं? 74, 2002, 2009, 2004. 49 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं राष्ट्रीय धोरण. बालकांसाठी कायदे तर होते पण ते कुठेतरी अपुरे पडत होते. त्या अनुषंगाने काही नवीन बदल या ठिकाणी केले गेले आणि बाल धोरण आणल्या गेलं. महाराष्ट्रात सुद्धा आणलं गेलं बाल धोरण. महाराष्ट्रातलं बाल धोरण ना 2002चं आहे, बघा बरं का, महाराष्ट्रातलं. पण इकडे भारतामधलं जे बाल धोरण होतं ते पहिलं बाल धोरण 1974 मध्ये आणलं गेलं. लक्षात घ्या, मुद्दे नोट डाऊन करून घ्या. आंतरराष्ट्रीय बाल हक्क परिषदेने सुचवलेले जे बालकाचे हक्क आणि अधिकार होते आंतरराष्ट्रीय बाल हक्क परिषदेची, आणि त्यांनी ज्या तरतुदी केल्या होत्या त्यानुसार महाराष्ट्रातलं धोरण तयार करण्यात आलं होतं.
आणि सामाजिक, आर्थिक वगैरे सगळ्या बाबतीत बालकाचा कसा विकास होईल हे त्या ठिकाणी बघितलं गेलं होतं. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय कुठे? मुंबई, दिल्ली, बेंगळूर, कलकत्ता. महत्वाचं आहे. बालका संदर्भातला आयोग आहे, महत्वाचा आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत बाल हक्क संरक्षण कायदा जो आहे, जो 2005 मध्ये त्या ठिकाणी केला गेला, बाल हक्क संरक्षण कायदा 2005चा. आणि मग त्या अनुषंगाने मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी, कुठे? दिल्ली या ठिकाणी मुख्यालय. भारत सरकारचं हा जो बाल हक्क संरक्षण कायदा आहे 2005चा कायदा, त्याच्यानुसार 2007 पासून हे सुरू झालं, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे काय. आणि मग त्याला CPCR कायदा असं म्हटलं जातं. CPCR कायदा, त्याचं जे कलम 5 आहे ते तुम्ही जर लक्षात ठेवलं तर चांगलं होईल. कलम 5 जे आहे, कलम 13 जे आहे, त्याच्यानुसार हा कायदा आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सुसंगत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपण या ठिकाणी हा कायदा आपला बनवावा लागलेला आहे, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. याच्यामध्ये एक अध्यक्ष, 6 सदस्य आणि त्यापैकी 2 महिला सदस्य या आयोगावर असतात, ते लक्षात राहू दे. बघा, 2 महिला सदस्य इथे अनिवार्य आहे. हा एक थोडासा हायलाइट करण्याचा मुद्दा इथे आहे. पुढे सशस्त्र विकास उद्दिष्ट, ज्याला MDG म्हटले गेले, 1990 ते 2015 या कालावधीमध्ये बालमृत्यू दरामध्ये किती घट करून बालमृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट, ते हा प्रश्न आहे ना, महिला बालविकासच्या परीक्षेला आलेला आहे. मी मुद्दाम टाकला इथे. तुम्हाला आता आहे ना याच्यामध्ये MDG आहे ना, तुम्हाला आता SDG वर काम करायचंय. मी करंटच्या याच्यामध्ये यावर लेक्चर घेतलेलं आहे, आपल्या बॅचमध्ये जाऊन बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, SDG, सध्या त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, SDG वर. आता हे जर बघितलं तुम्ही, MDG 2015 पर्यंत पूर्ण करायचं होतं. 189 देश होते, 8 लक्ष्य होती. मग त्यामध्ये भूकमारी असेल, बालमृत्यू कमी करायची होती, माता मृत्यू कमी करायची होती, ते सगळे टार्गेट्स या ठिकाणी होते. म्हणजे बालमृत्यू आणि माता मृत्यू, बालमृत्यू 2/3 ने, माता मृत्यू 3/2 ने, इथे हे उत्तर याचं होतं. पण आता आले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. 25 सप्टेंबर 2015 जी आंतरराष्ट्रीय परिषद झाली, त्याच्यामध्ये हे SDG मांडले गेले आणि याचं टार्गेट आहे 2030 पर्यंत आपलं काही गोष्टींवर काम करायचं आहे. सगळ्यात महत्वाची इथे 17 लक्ष्य आहेत आणि 160 उद्दिष्ट आहे, हे लक्षात घ्या. लक्ष्य 17, उद्दिष्ट 160. ओके, या 2 गोष्टी लक्षात राहू दे. हा जो शाश्वत विकास उद्दिष्ट आहे ना, त्याच्यावर तुम्हाला मग इथे भूक संपवायची, सर्व प्रकारची गरिबी निर्मूलन करायची, सुधारित पोषण आहार उपलब्ध करून द्यायचा आहे, आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा. सुधारित पोषण आहार, आता ते कितव्या नंबरचं ध्येय आहे ते तुम्हाला थोडंसं नोट डाऊन करावं लागेल, आपण घेतलेलं आहे लेक्चर. त्याच्यानंतर इथे शाश्वत शेतीला प्राधान्य आहे, विविध देशामधली असमानता दूर करायची आहे, आणि शिक्षण, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण इथे द्यायचंय. हा SDG महत्वाचं आहे. 82-83च्या काळामध्ये बालविवाहाचा अभ्यास करून शासकीय नोकरीमध्ये अविवाहितांना प्राधान्य, बालविवाह परिणामाचा समावेश पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमात करणे, विवाहित विद्यार्थ्यांना विद्यापीठी परीक्षेला अपात्र ठरवणे, या प्रमुख शिफारशी कोणी केल्या? बघा, बालविवाह संदर्भात अभ्यास करणारी कमिटी 82-83च्या दरम्यान गोविंद देवल, वासू काका जोशी, बेहरामजी मलबारी, गोपाळ गणेश आगरकर. 1882-83, माफी असेल मी 1900 म्हणलो का, 1800. म्हणजे हा येरा कोणता आहे तो जरा लक्षात घ्या. त्यावेळेस हे कोणी केलेलं असणार आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. बालविवाह असेल, स्त्रियांच्या हक्काच्या संरक्षणासाठी त्यावेळेस त्या जे हे समाजसुधारक होते, त्यांनी सेवा सदन ही संस्था आणि इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक सुद्धा इथे सुरू केलं होतं. सेवा सदन नावाची संस्था त्यांची. कोण होती? बेहरामजी मलबारी होते. त्यांच्या 2 संस्था लिहून घ्या, सेवा सदन आणि इंडियन स्पेक्टेटर. हे साप्ताहिक, या 2 गोष्टी महिलांसाठी महत्वाचं कार्य आहे. महिलांसाठी महत्वाचं कार्य हे आहे, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. पुढे मी जातोय. बाल न्याय, मुलाची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2000 महत्वाचा कायदा आहे. त्याच्यानुसार कोणती यंत्रणा आहे जी संरक्षणाची गरज असलेल्या बालकाचे, विधी संघर्षग्रस्त बालकाचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, समन्वय याबाबत शासनाला सल्ला देते? इंटरेस्टिंग हा कायदा. या कायद्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. बाल न्याय कायदा 2000चा. हे जे बालक आहे, विधी संघर्षग्रस्त, यांचं शिक्षण द्यायचंय, यांना प्रशिक्षण द्यायचंय, यांचं पुनर्वसन करायचंय, समन्वय साधायचंय, सल्ला देणारं राज्य सल्लागार मंडळ, बाल न्याय मंडळ, जिल्हा सल्लागार मंडळ, बाल कल्याण समिती. 53 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, काय कोण? तर या ठिकाणी राज्य सल्लागार मंडळ या ठिकाणी काम करतं राज्य स्तरावर. जिल्हा स्तरावर जिल्हा सल्लागार मंडळ या ठिकाणी काम करतं. ए आणि सी इथे लक्षात ठेवा. काय? ए आणि सी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की
हा कायदा जो आहे 2000चा आहे. गुन्हेगारी कृत्य करणारी जी मुलं आहे का, लहान मुलं, त्यांना विधी संघर्षग्रस्त बालकं असं म्हटलं जातं. विधी संघर्षग्रस्त म्हणजे ज्यांनी काहीतरी गुन्हा केलाय ते बालकं. कलम 62 नुसार हे जे आहे ना, हे जे सल्लागार मंडळ राज्य आणि जिल्हा आहे, याचं या कायद्यातलं कलम 62 नुसार याची तरतुदी. हे मुद्दे अतिरिक्त लिहून घ्या. म्हणजे प्रश्न काढताना काही नोट्स या ठिकाणी काढलेले आहे, निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, जिल्हा सल्लागार मंडळ, शहर सल्लागार मंडळ ते सुद्धा या ठिकाणी आहेत, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. पुढे मी जातो. राज्य शासनाच्या संस्था अंतर्गत सेवापैकी बाल न्याय अधिनियम कक्षेबाहेरच्या संस्था कोणत्या? बघा, बाल न्याय अधिनियम मध्ये कोणत्या संस्था येतात, मग त्याच्या बाहेरच्या कोणत्या? निरीक्षण गृह, बालगृह, बाल सदन, अनुरक्षण वसतिगृह. बघा बरं, बाल न्याय अधिनियम महत्वाचा आहे आपल्यासाठी. याच्यामध्ये कोणत्या संस्था येतात हे माहित असेल तर कोणते येत नाही ते तुम्हाला माहित असतं. आता इथे काय विचारलं यांनी की कोणत्या संस्था त्याच्या बाहेर आहे, कक्षेबाहेर आहे. त्यामध्ये बालसदन नाहीये, त्यामध्ये अनुरक्षण गृह नाही, हा निरीक्षण गृह आहेत, बालगृह आहेत. बाल न्याय कायद्याबद्दल आपण बोलतोय. आता याच्यामध्ये निरीक्षण गृह जे आहे ते कलम 8 नुसार आहे या कायद्याच्या. निरीक्षण गृहासाठीचं कलम 8 आहे. विशेष गृह कलम 9, आणखी किती वेगळं आहे ते तुम्हाला दिलेलं नाही ते ऑप्शन मध्ये. विशेष गृह कलम 9 लिहून घेऊ शकता तुम्ही. काही कलम आहे महत्वाचे. बालगृह जे आहे याचं कलम 34 आहे. कलम 34 नुसार बालगृहाची स्थापना या ठिकाणी केली जाते. आणि कलम 37 महत्वाचं आहे, ते म्हणजे निवारागृह. बघा बरं का, या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदी आहेत. मला वाटतं फक्त कायदा वाचून आपलं जमत नाही, थोडेसे प्रश्न उत्तर घेतले ना फायदा जास्त होतो. गृह असेल याचा. सी आणि डी याच्यात बसत नाही. पुढे जातोय. वय वर्ष 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं पालकाचं कर्तव्य आहे. कोणतं कलम आहे? कलम 51, कलम 50, 45, 24. इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं माहित पाहिजे. राज्यघटनेमधली ही तरतूद आहे. आपला जो पिता आहे, पालक आहे, त्यांनी 6 ते 14 वयोगटातल्या बालकाला शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. कलम 51 आहे. राज्यघटनेमध्ये शिक्षणासंदर्भात 3 कलम आहे. एक कलम 21 एक कलम 46 आहे आणि एक कलम 51 आहे. आता याच्यामध्ये 21 हक्क आहे, हे तत्व आहे आणि हे कर्तव्य आहे. तिन्ही गोष्टी थोडा राज्यघटनेचा अभ्यास असेल तर पटकन डोक्यात घुसेल, नसेल त्याच्या डोक्याची ओढून जाईल. त्याच्यामुळे थोडंसं राज्यघटना सुद्धा तुम्हाला करून ठेवावं लागेल. तिकडची कलम करून ठेवावी लागतील. आता इथे जे आहे 1977 पासून या ठिकाणी जी 86वी घटना दुरुस्ती होती ना, त्याच्या अंतर्गत हे कलम समाविष्ट केले गेले. ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि हे कलम जे आहे ते 11वं कर्तव्य आहे. हे फार 2002 मध्ये 11वं कर्तव्य म्हणून याला सामील केलं गेलं 2002 मध्ये. हा मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 86वी घटना दुरुस्ती होती ती लक्षात घ्या. बघा, अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. तुमच्यातल्या ज्या नवीन विद्यार्थिनी आहेत, ज्यांनी अजून बॅच जॉईन केलेली नाही त्यांच्यासाठी सांगतोय. अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करता येईल. युट्यूबला लेक्चर बघत असाल, युट्यूबला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. एक बॅच आहे फुल बॅच, दुसरी बॅच आहे तांत्रिकची बॅच, आणि तिसरी बॅच आहे फक्त टेस्ट आणि नोट्स असलेली बॅच. 3 बॅचेस आहेत. तिन्हीपैकी तुम्ही ही घेतली, याच्यामध्ये तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल दोन्ही येईल. तांत्रिक घेतलं फक्त तांत्रिक येईल, आणि टेस्ट पेपर आणि नोट्स घेतल्या ते फक्त नोट्स येईल. हा, या बॅचमध्ये सुद्धा नोट्स भेटतील, या बॅचमध्ये सुद्धा नोट्स भेटतील. टेस्ट पेपर्स मात्र वेगळे आपण दिलेले आहे. PDF अनालिसिस तुम्हाला दोन्ही बॅचमध्ये भेटणार आहे. ओके, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. आणि अत्यंत माफक शुल्कामध्ये खूप जास्त मटेरियल आपण देतो, खूप जास्त. तुम्ही जेव्हा बॅच घ्याल तेव्हा तुम्हाला सुखद असा धक्का बसेल की अरे एवढं सगळं भेटतंय, आता मला फक्त माझी या ठिकाणी वेळ द्यावा लागेल, मला लढावं लागेल. लढण्यासाठी सगळे हत्यारं आम्ही देऊन ठेवतोय, तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल बस. हुंडा प्रतिबंधक कायदा, आणि मी सगळं करून घेतोय, फक्त तुम्हाला लेक्चर बघायचे. ओके, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 आहे. कलम 8(ब)(4) आहे. राज्यस्तरीय हुंडा प्रतिबंधक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असतात? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा, त्यावरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. कलम 8(ब)(4) म्हटलेला आहे. गृहमंत्री असतात प्रतिबंधक सल्लागार समितीचे अध्यक्ष. मंत्री महिला बाल विकासच्या, मुख्य सचिव की पोलीस महासंचालक, कोण? हुंडा प्रतिबंधक कायदा, त्याच्यावर मी लेक्चरच घेतलेले, पूर्ण टोटल लेक्चर घेतलेलं आहे आणि तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कधीचा कायदा? 1961. बरोबर आहे. हा तर तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. हुंडा घेणे सुद्धा गुन्हा आहे आणि देणे सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे काही जण म्हणतील ना, नाही त्यांनी मागितला, तुम्ही कशाला दिला? देणारे सुद्धा गुन्हेगार आहे. तुम्ही देण्याच्या आधीच पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं ना. तुम्ही दिला म्हणजे तुम्ही सुद्धा गुन्हा केला. लक्षात ठेवायचंय. कलम 3 जे आहे या कायद्यातलं, कलम 3
त्याच्यानुसार हुंडा घेणे किंवा देणे गुन्हा आहे आणि शिक्षा तुम्ही म्हणाल किती आहे, तर कमीत कमी 5 वर्ष एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा आहे आणि 15,000 रुपये एवढा त्या ठिकाणी दंड आहे, किंवा जेवढा हुंडा घेतला दिलाय तेवढा दंड होऊ शकतो. 5 वर्ष कारावास लघु लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. मुद्दे महत्वाचे कामाचे आहे. पुढचा प्रश्न 1994 महिला धोरण तयार करणारं देशातलं पहिलं राज्य. हे माहित नसेल असं कोणीच नाही. ओके, कल्याणकारी दृष्टिकोन होता. दुसरं महिला धोरण 2001 ला आलं, तिसरं महिला धोरण 2014 ला आलं आणि चौथं महिला धोरण 2024 ला आलं. पहिलं धोरण तयार करणारं राज्य महाराष्ट्रच आहे. पुरोगामी राज्य म्हणून आपण याला ओळखतो. आता सध्या आपण कुठे आहोत, सध्याच्या निवडणुकांमधले तुम्ही काही स्टेटमेंट्स बघितले, राजकारणी लोक कोणत्या थराला जाऊन बोलतायत, तर थोडीशी आपल्यालाही लाज वाटायला होती पुरोगामी म्हणायला. आपले बदलावं लागेल एक भावी सुजाण नागरिक म्हणून. 1924 मध्ये पुणे येथील कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केली? पुणे येथे कौटुंबिक उपासना मंडळ महात्मा फुले, महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पंडित राव. हे महिलांशी संबंधित आहे म्हणून हा प्रश्न आहे. तुम्ही मला एकच काय विचारलं बघा, इंटरेस्टिंग आहे. कोण करताय? महान व्यक्तिमत्व आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. फार महत्वाचं कार्य आहे 1924 ला. यांचं मग अस्पृश्यता निवारणामध्ये सुद्धा मोठं कार्य आपल्याला माहिती आहे. 23 मध्ये यांनी मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचं आचार्य म्हणून काम केलं होतं 23 मध्ये मंगळूरला. 24 मध्ये हे मंडळ सुरू करतायत. चूल आणि मूल यामधून स्त्रियांना बाहेर काढणे. बघा बरं, उद्देश लक्षात घ्या. चूल आणि मूल यातून बाहेर काढणे, यासाठी हे मंडळ काम करत आहे. बघा, चूल आणि मुलामधून महिलांना बाहेर काढणे, त्यासाठी मग यामार्फत यांचं भजन कीर्तन, वनोपासना वगैरे असे अनेक उपक्रम यांनी चालवले. पुढे बऱ्याच गोष्टी आहे. बघा, आता तुम्ही जेव्हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बघतात, तरुण आस्तिकांचा संघ यांनी स्थापन केला होता. मुरळी प्रतिबंधक चळवळ यांनी चालवली महिलांसंदर्भातच. मुरळी प्रतिबंधक चळवळ, ही मुरळी म्हणजे त्या काळातल्या त्या महिलांच्या संदर्भातली अत्यंत घातक अशी प्रथा होती. जेजुरी या ठिकाणी 1910 ला यांनी चळवळ सुरू केली, माहित असलं पाहिजे तुम्हाला. पुढे अस्पृश्यता निवारक संघ आहे 1918चा. अस्पृश्यता निवारक संघ. पुढे स्त्रियांसाठी अहिल्या आश्रम, आणखी एक मुद्दा, उद्याचा प्रश्न इथे असू शकतो. अहिल्या आश्रम 1937 मध्ये महिलांसाठी आहे ना. समाज सुधारकांनी महिलांसाठी जी कामं केली ना ती महत्वाची आहे. महर्षी कर्वेंसंदर्भात सुद्धा थोडंसं वाचून घ्या जर जमलं तर. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न, बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986 चा कशाची तरतूद याच्यामध्ये आहे, असा प्रश्न. यामध्ये भाग ए आणि बी मध्ये नमूद उद्योग व कार्यशाळामध्ये बाल कामगार ठेवण्याला परवानगी देण्यास प्रतिबंध आहे. उद्योग आणि कार्यशाळामध्ये बाल कामगार ठेवता येणार नाही. आस्थापनामध्ये 6 ते 8 या काळात बालकामगारांना काम देऊ नये असं म्हटलेलं आहे. आस्थापनामध्ये कामास परवानगी दिलेल्या बालकामगाराबाबत विहित पद्धतीने नोंदवही ठेवणे हे सुद्धा या ठिकाणी एक तरतूद आहे. नोंदवही ठेवली गेली पाहिजे. 8 तासापेक्षा अधिक काम देण्यास मनाई या ठिकाणी आहे बालकामगारांना. 59 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय बरोबर वाटतंय बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिलं आहे भाग ए आणि बी मध्ये नमूद केलेली उद्योग आणि कार्यशाळा आहे. या ठिकाणी बालकामगार ठेवण्यास परवानगी देण्यास प्रतिबंधाचे लायसन्स भेटणार नाही, मान्यताच भेटणार नाही. त्याच्यानंतर आस्थापनामध्ये 7 ते 8 सायंकाळी 7 ते सकाळी 8 या काळात काम देता येणार नाही. बरोबर आहे. तिसरं, परवानगी दिलेल्या बालकामगाराबाबत नोंदवही ठेवावं लागेल. जे बालकामगार ठेवले ना, नोंदवही त्यांची ठेवली पाहिजे, केव्हा येतात केव्हा जात आहेत त्या गोष्टी. आणि 8 तासापेक्षा अधिक काम देण्यास मनाई आहे बालकामगाराला. हे मात्र इथे चुकीचं आहे. इथे पहिले 3 जे आहे ते बरोबर आहेत. ओके, वय वर्ष 19 खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे असं या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. 19 तो खरं म्हणजे 18 हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा ते आणखी एक मुद्दा आहे. 14 वर्षाखालील जर बघितले, 14 वर्षाखालील म्हणजे जिथे धोकादायक काम आहे का तिथे 14 वर्षाखालील बालक अजिबात ठेवता येत नाही. धोकादायक कामाच्या ठिकाणी ते एक तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्याला हानिकारक मानले गेले 16 व्यवसाय आणि धोकादायक समजलेल्या 65 प्रक्रिया ज्या आहेत इथे सुद्धा मुलांना या ठिकाणी बंदी आहे. आणि जर नियमाचा भंग केला तर 3 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत या ठिकाणी कारावास सुद्धा आहे. 10,000 ते 20,000 रुपये एवढा दंड सुद्धा या ठिकाणी आहे. आणि बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी काही योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी राबवले गेले आहेत. पुढे बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली बघा बरं. बाल हक्क संरक्षण आयोग 2005, 6, 7, 8. बाल हक्क संरक्षण आयोग कधी स्थापन होतोय? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 2007 मध्ये स्थापन होतो. बाल हक्क संरक्षण आयोग 2007 मध्ये स्थापन होतो आहे. स्वायत्त मंडळ म्हणून याची स्थापना केली गेली होती. बाल हक्क संरक्षण कायदा 2005 चा आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं.
ओके, त्याचे कलम 4 अन्वये या ठिकाणी हा कायदा स्थापन झाला, ती आपल्याला माहित असलं पाहिजे. बालकासंदर्भात त्यांचं हित वगैरे त्याला या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी हा कायदा होता. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलं? शांतता, बालक, महिला, युवा. 1975 युनोचं कोणतं वर्ष? युनोचे वर्ष तुम्हाला माहित असले पाहिजे. या ठिकाणी जर बघितलं 1975 हे महिला वर्ष होतं, महिला वर्ष. ओके, बालक वर्ष कोणतं होतं असं जर तुम्हाला उद्या विचारलं तर 1979 हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष होतं. हा प्रश्न येऊ शकत नाही, हे प्रश्न येऊ शकतात. महिला आणि बालक वर्ष तर माहीतच पाहिजे. युवा वर्ष विचारलं 1985. बघा बरं का, लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. मुद्दाम तुमच्यासाठी मी अतिरिक्त ही माहिती देतो आहे. पुढे शिक्षण वर्ष 70 आहे, साक्षरता वर्ष 90 आहे. ओके, इंटरेस्टिंग. पुढे जातो. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा जो आहे 1956, 7 वर्षे ते 10 वर्ष व आजीवन तुरुंगवास कोणत्या अपराधासाठी होईल? वा म्हटलंय, वा बरोबर आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 हा कायदा मी तुम्हाला शिकवलेला आहे. याच्यावर पूर्ण लेक्चर अवेलेबल आहे. 7 ते 10 वर्ष एवढी शिक्षा असेल. कशासाठी असणार? 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती अज्ञान व्यक्तीच्या वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर जगते आहे. उपजीविका हा शब्द वापरला त्याला आपण. उपजीविका करते आहे दुसऱ्याच्या उत्पन्नावर. वेश्या व्यवसायासाठी व्यक्तीला फूस लावले जाते, घेऊन दिले जाते, पुरवले जाते. वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीला डांबून ठेवले जाते. जागा कुंडनखाण्यासाठी वापरणे, व्यवस्था पाहणे, मदत करण्यासाठी दिली जाते. त्यांना सुद्धा कोणाला होणार एवढी शिक्षा? 62 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला मुद्दा, तुम्ही जर त्या वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर जगतायत म्हणजे कोणाला तरी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडतायत तर तुम्हाला ही शिक्षा होऊ शकते. 7 वर्ष ते 10 वर्ष. तुम्ही एखाद्याला फूस लावतायत, घेऊन जातायत किंवा पुरवठा करतायत, यस, तुम्हाला शिक्षा होऊ शकते हीच. एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवतायत वेश्या व्यवसायासाठी, शिक्षा तर होणार आहे. कुंटन खाण्यासाठी वापरायला जागा देत आहेत, व्यवस्था मदत वगैरे करतात, इथे एवढी शिक्षा नाहीये. इथे नाही. एबीसी, इथे 3 नंबरचं उत्तर पाहिजे. एबीसी लक्षात घ्या. पुढे जातोय मी. महाराष्ट्रात महिला धोरण 2001 नुसार महिला सक्षमीकरण समितीचे गठन केले गेले. तिचे अध्यक्ष कोण? महिला सक्षमीकरण समिती. महिला बाल विकास मंत्री, राज्य महिला आयोग, संचालक मावी आणि मुख्यमंत्री कोण? महिला सक्षमीकरण संदर्भात जी समिती आहे तिचे प्रमुख तुम्हाला विचारलेले आहेत. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. कोण? तर याचे प्रमुख डायरेक्ट मुख्यमंत्री. काय? डायरेक्ट मुख्यमंत्री आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ओके, मुख्यमंत्री हे या ठिकाणी या समितीचे प्रमुख असणार आहेत. पुढे आपण जातोय. बघा, जोड्या जुळवा. संयुक्त राष्ट्रसंघाचे ठराव, वेगवेगळे ठराव. कोणता ठराव कधी झाला? आलं पाहिजे. हे सगळं महिला आणि बालकांसंदर्भात काही प्रश्नांनी टाकले, प्रॉपर प्रश्न टाकले आणि यांचा सराव करून गेलात तर तुम्ही पॉवरफुल होऊनच त्या ठिकाणी जाणार आहेत. महिलांचे राजकीय हक्क हा ठराव कधी आला? विवाहित महिलांचे राष्ट्रीयत्व ठराव कधी आला? विवाह किमान वयाची नोंदणी ठराव कधी आला? महिला विरुद्ध भेदभाव निर्मूलन ठराव कधी आला? इंटरेस्टिंग, महत्वाचे हे सगळे मुद्दे या ठिकाणी आहेत. आता इथे जर बघितलं तुम्ही तर महिलांचे राजकीय हक्क बघा बरं का. महिलांचे राजकीय हक्क जर या ठिकाणी तुम्ही बघायला गेलेत तर 1952 मध्येच हा ठराव आलेला आहे. कधी? 1952 मध्ये. विवाहित महिलांचे राष्ट्रीयत्व 1957 मध्ये हा ठराव आलेला आहे. लिहून ठेवा बाजूला. विवाहाचं किमान वय नोंदणी 1962 मध्ये आलेलं आहे आणि महिला विरुद्ध भेदभावाचं निर्मूलन 1967 मध्ये आलेलं आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. उत्तर माहित असलं पाहिजे. नोट डाऊन करून घ्या. मी पुढे जातोय. महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षांशिवाय किंवा अशासकीय सदस्य जे आहेत ते किती असतात? महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष सोडून अशासकीय सदस्य 4, 5, 6, 8 महिला आयोगावर सदस्य. त्यांची रचना जी आहे ना त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत, माहित असलं पाहिजे. 6 सदस्य असतात. किती? 6 सदस्य असतात. राज्य महिला आयोगाचा कायदा जो आहे तो 1990 मध्ये त्या ठिकाणी केला गेला होता. कायदा म्हणतोय मी, 1990चा आहे. त्याला घटनात्मक दर्जा जो आहे तो 1992 मध्ये दिला गेला. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग, महत्वाचे मुद्दे सगळे. ओके, आणि हे माहित असावेत असं माझं मत आहे. मग यामध्ये बऱ्याच गोष्टी महिलांसाठी त्यांची विधिविषयक बाबी असेल. एक अध्यक्ष सदस्य केंद्र सरकार या ठिकाणी नियुक्त करतात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांमध्ये जे आपण म्हणतो केंद्र सरकारकडून नियुक्ती, मुद्दा महत्वाचा आहे. पुढे जातोय. कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद राज्य करेल असं कोणतं कलम म्हणते? बघा, कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक सहाय्य राज्याला दिलेलं आहे. हे तत्व घालून दिलेलं आहे. कल्याणकारी राज्य तुम्हाला बनवायचं असेल हे करावं लागेल. अनुच्छेद 41, 43, 48
49. 66 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कलम 42 मध्ये या तरतुदी आहेत. काय कलम 42 मध्ये या तरतुदी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ 3 कलमी मानवी अधिकाराची घोषणा ज्या दिवशी करतोय तो दिवस कोणता? मानवी अधिकार. 47, 47, 48, 12 डिसेंबर, 15 डिसेंबर, 15 ऑगस्ट, 10 डिसेंबर. आता संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी अधिकाराची घोषणा जर तुम्ही बघितली तर ती तारीख मला वाटतं तुम्हाला माहितच पाहिजे. तो दिवसच आम्ही मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करतो आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. आता मग या घोषणापत्रावर आधारित पुढे विधेयक मांडलं गेलं ते 1966 मध्ये मांडलं गेलं, पण ही घोषणा झाली होती 10 डिसेंबर 1948. म्हणून आम्ही 10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून त्या ठिकाणी हे करत असतो. त्याच्यामध्ये मग 3 वेगवेगळे कायदे आहे. मानवी अधिकाराची वैश्विक घोषणा आहे, नागरी आणि राजकीय हक्काचा आंतरराष्ट्रीय करार सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर उद्या विचारलं की मानवी अधिकाराची जी वैश्विक घोषणा आहे, वैश्विक घोषणा म्हणतोय आम्ही, त्याच्यामध्ये किती कलम आहेत, फार महत्वाचं बरं. तर त्याच्यामध्ये 30 कलम आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न त्याच्यावर सुद्धा आलेले आहेत. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे आणि सर्व भाषामध्ये हे अवेलेबल आहे. ते तुम्हाला म्हणते गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आहे की असं घोषणापत्र सगळ्या भाषांमध्ये जगातल्या ते अवेलेबल आहे, भाषांतरित केलेलं आहे. पुढे जातोय मी. बाल न्याय अधिनियम 2000 अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालक राज्यामध्ये कोणती ग्रह उभारण्यात आली? तुम्हाला मी सांगितलं विधी संघर्षग्रस्त बालक आम्ही कोणाला म्हणतोय, त्यांच्यासाठी काय बालगृह आहे, अनाथालय आहे, विशेष गृह आहे, सेवागृह. विधिग्रस्त बालकांसाठी काय उभारलं जातं? मुद्दा तो आहे आणि तो इंटरेस्टिंग आहे. 18 वर्षाखालील जे बाल गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही विधिग्रस्त बालक म्हणतोय आणि त्यांच्यासाठी मग हे चालवले जात आहेत ते म्हणजे बालगृह चालवले जात आहेत. काय चालवले जात आहेत? बालगृह चालवले जात आहेत. त्यांच्यासाठी विशेष पोलीस दल वगैरे त्याची स्थापना सुद्धा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. पुढे जोड्या लावा. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम कधीचा आहे? लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्वे, बालक व पाल्य नियम. बघा बरं काय कधीचं? 1890, 2011, 12 आणि 8. काय कधीचे? जोड्या लावायचे. 69 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो अधिनियम आहे तो अधिनियम आला 2008 मध्ये. ओके, कधी आला? 2008 मध्ये. मग तो 9 मध्ये अंमलात वगैरे येतोय ते आपल्याला माहिती. पुढे लैंगिक अत्याचारापासून बालकाचं संरक्षण करायचंय त्या संदर्भात 2012 मध्ये तत्व आली. ओके, त्याच्यानंतर केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्व जी आहेत ती 2011 मध्ये आली आणि बालक आणि पाल्य नियम जे आहे ना ते 1890 चे आहेत. बघा बरं, जोड्या लावून ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी आणि वाचा नंतर पुन्हा. कोणत्या योजनांचा आधार स्वयंसहाय्यता गट आहे? सेल्फ हेल्प ग्रुप. हे महत्वाचं आहे बरं. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, राष्ट्रीय समविकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, स्वयंसिद्धा कार्यक्रम, स्वयंसहाय्यता गटावर आधारित ही योजना माहीतच असली पाहिजे, महत्वाची योजना आहे. 70 नंबरचा प्रश्न आहे, काय म्हणणार तुम्ही या योजनेला? या योजनांमध्ये कोणकोणते येतात ज्या स्वयंसहाय्यता गटावर आधारित आहे? त्यामध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुद्धा येते, त्यामध्ये राष्ट्रीय समविकास योजना सुद्धा येते. फक्त ही जी रोजगार हमी योजना ही त्याच्यात नाहीये, स्वयंसिद्धा कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये आहे. एबीडी हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. मग योजना संदर्भात फक्त योजना सुरू कधी झाली एवढंच नसतं महत्वाचं, फक्त सणावळ्या महत्वाच्या नसतात. त्याच्यामधल्या तरतुदी ती कशासाठी सुरू होते, तिथे कोण कोण, त्याचे निकष काय आहे, त्याचे लाभार्थी कोण आहे हेही माहिती असलं पाहिजे. सीडी-रॉम संगणका संदर्भातले 10 प्रश्न, याचा फुल फॉर्म. 91 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही देणार आहात कारण की तुम्ही हुशार आहात, तुम्ही संगणकावरचे आपले लेक्चर बघितलेले आहे. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, कम्प्युटर डिस्क राईट मेमरी, कॉम्पॅक्ट डाटा रीड ओनली मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क. खालील पर्यायापैकी टिंबटिंब हे साधन, हे नंतर घ्यावं लागेल, हे साधन डेटाचं सर्वात प्रभावी असं वाहक आहे. डेटा सगळ्यात बेस्ट जातो इकडून, ऑप्टिकल फायबर ऑप्टिक केबल, ट्विस्टेड वायर, USB, यापैकी सर्वात बेस्ट डेटाचं वहन कशातून होतंय तर ती इथून होतंय. फायबर ऑप्टिक केबल जी आहे का ही सर्वाधिक बेस्ट वाहक आहे डेटाचं. पुढे जातोय, संगणकामधला जो डेटा आहे तो कोणत्या स्वरूपामध्ये साठवला जातो? बघा बरं का, बाईट, किलोबाईट, बायनरी, डिजिटल. संगणकामधला डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो? 93 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
डिजिटल स्वरूपात साठवला जातो. कोणतं? डिजिटल स्वरूपात. संगणकाच्या प्रत्यक्ष स्पर्श करता येणाऱ्या भागाला आम्ही काय म्हणतोय बघा? प्रत्यक्ष स्पर्श करता येतो असा भाग. ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर, हार्डवेअर यापैकी सर हा सोपा प्रश्न. ज्याला स्पर्श करता येतोय त्याला आम्ही काय म्हणणार आहे? त्याला आम्ही हार्डवेअर म्हणणार आहे. 94 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हार्डवेअर म्हणणार आहे, काही विषय नाहीये. पुढे कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजायची आहे, कोणतं परिमाण आम्ही वापरणार? कम्युनिकेशन चॅनल, केबल, फायबर, सॅटेलाइट, बँडविथ. कम्युनिकेशन चॅनलची क्षमता काय, कपॅसिटी काय, ती आम्ही कशाद्वारे मोजणार? ती बँडविथच्या माध्यमातून आम्ही मोजतोय. पुढे जगातलं सर्वात पहिलं नेटवर्क बघा बरं, इंटरेस्टिंग आहे सगळे प्रश्न आहे ना संगणकाची महत्वाचे. IBM, प्लॅनेट, आर्पानेट, इंटरनेट, पहिलं नेटवर्क. आणि याच्यावर आपण अनेक वेळा चर्चा केली आहे. तुम्ही क्रमिक पुस्तकं आपली ती संगणकाची MSCID पुस्तक वाचली असेल ना, तिथेही आहे. आर्पानेट कोणत्या देशाची संस्था होती मला ते सांगायचंय, कोणत्या डिपार्टमेंटशी संबंधित होती तेही सांगायचंय. शिकवलंय मी तुम्हाला. तुम्ही लेक्चर किती बघतायत हा तुमचा विषय. मी संगणकाची पिढ्या तुम्हाला शिकवलंय, मी डाटा कम्युनिकेशन शिकवलंय, मी तुम्हाला सायबर गुन्हेगारी शिकवली. सगळ्याचे लेक्चर तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. खालीलपैकी या भागाकडून संगणकाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात येते. माफी असावी, थोडंसं टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे, करून घेऊ आपण. माऊस, CPU, कीबोर्ड, हार्ड डिस्क. बघा कोणत्या भागाकडून संगणकावर नियंत्रण ठेवण्यात येतं? संगणकाचा मेंदूच म्हणून आपण त्याला CPU म्हटलं जातं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं आपण त्याला म्हणतोय. सायबर गुन्हे रोखायचे आहे त्यासाठी शासन कोणता कायदा पारित करतंय? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, नेटवर्क सुरक्षा कायदा, सायबर गुन्हे नोंद कायदा, संगणक वापर आणि सुरक्षा कायदा. सायबर गुन्हे रोखायचे सध्या तुम्हाला माहिती आहे याचं पीक किती आलेलं आहे, मग त्यासाठी कोणता कायदा? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे. भारतातलं सर्व वेब स्रोतांचे शेवटी एक डोमेन नेम वापरले जातं, org.org.net.in.http. कोणतं भारतामधले सर्व वेब स्रोत आहे त्याचे शेवटी कोणतं डोमेन नेम वापरले जातं असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि यस, .in वापरलं जातं. काय .in? सर्वात लोकप्रिय ब्राउझर कोणता? सर्वात लोकप्रिय खालील पर्यायापैकी मोजिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर यापैकी सर्व. तुम्हाला सगळ्यात लोकप्रिय आम्ही तर मोजिलाही वापरतो, आम्ही गुगल क्रोमही वापरतो, आम्ही इंटरनेट एक्सप्लोररही वापरतो. वरीलपैकी सर्वच लोकप्रिय आहे. आता वेगवेगळ्या आपण इंटरनेट हे गुगल क्रोम बऱ्यापैकी वापरतो, पण सगळेच ते वापरतील असं नाहीये. काही वेळेस इंटरनेट एक्सप्लोरर सुद्धा वापरले जातो. वरील सर्व हे उत्तर या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात लोकप्रिय मुख्य सेविकेसाठीच ऍप्लिकेशन कोणतं? तर एकच कट्टा, अभ्यास कट्टा. एकच ध्यास, फक्त अभ्यास. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, फुल बॅच आहे, तांत्रिक बॅच आहे. ऍप डाउनलोड करून घ्या. काही अडचण असेल नंबर तुमच्यासाठी आहे. आणि बॅच घेतल्यानंतर या नंबरवर ते पेमेंटची स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुम्हाला तिथे सुद्धा नोट्स आणि काही मराठी इंग्लिशचे टेस्ट पेपर असेल, इतर सगळ्या बाबी भेटणार आहेत. ऍपवरही आपण ते देतोय, दोन्हीकडे देतोय. तुम्हाला प्रिंट वगैरे त्या ठिकाणी काढता येईल, शेअर सुद्धा करता येईल. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.